आदरणीय दादांना विनम्र अभिवादन करतो. प्रबोधने अतिशय चांगला कार्यक्रम आयोजित केला की ज्याच्यामध्ये सर्वांना त्याने अगत्याने बोलवलं. त्याच्याबद्दल त्याचेही मी धन्यवाद देतो. अजितदादा यांच्याबद्दल सांगायचं झालं, मला पहिल्यापासून त्यांच्याबद्दल कुतूहल होतं. एक वेगळं रसायन अजितदादांच्या रूपाने राजकीय क्षेत्रामध्ये मी सातत्याने बघत होतो. ते जेव्हा सत्ताधारी होते आणि आम्ही विरोधी पक्षात होतो त्यावेळेलाही अजितदादांना मी बघितलं आणि महायुती म्हणून देखील अजितदादांना मी अनुभवलं. खऱ्या अर्थाने एक वेगळं उमदं व्यक्तिमत्व तर होतंच, परंतु एकच वादा अजितदादा किंवा रोखठोक दादा हे खऱ्या अर्थाने दादांच्या रूपाने पाहायला मिळत होतं. एवढं राजकीय क्षेत्रातल्या व्यक्तीची शिस्तबद्ध अशा प्रकारची दैनंदिन कार्यक्रम हे मला त्या निमित्ताने बघायला मिळाले. एकच अजितदादांनी मी आठवण सांगतो आपल्याला की मी अजितदादा ज्यावेळेला आम्ही विरोधी पक्षात होतो आणि ते सत्ताधारीमध्ये होते त्यावेळेला एक मी त्यांना निवेदन दिलं होतं की या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 1.5 लाख हाऊसिंग सोसायटीज आहेत. या हाऊसिंग सोसायटीजमध्ये आमदार निधी किंवा खासदार निधी वापरायला आपण परवानगी दिली पाहिजे, कारण ते देखील मतदार आहेत आणि ते देखील या शहराचे सिटीजन आहेत. अजितदादांनी मला तात्काळ सांगितलं की मला 2 महिन्याची वेळ दे, याच्यावर मी अभ्यास करतो आणि निश्चितपणे आपण याचा विचार करू. आणि खरोखरच त्यांनी जो वादा केला होता तो वादा त्यांनी पूर्णत्वाला आणला. त्यांनी बघितलं नाही की माझ्या पक्षाचा आमदार आहे, सत्ताधारी पक्षाचा आहे का विरोधी पक्षाचा आहे, आणि त्यांनी तो निर्णय केला, त्याचं GR काढला आणि त्या GRच्या माध्यमातून आता हाऊसिंग सोसायटीजना देखील आम्ही आमदार निधी जो आहे तो देत राहतो. हे अजितदादांची देण आहे. अजितदादा अर्थमंत्री होते आणि त्यांनी हे जबाबदारीने त्यांना लक्षात आलं की हे करण्यासारखं आहे, हा विषय जो आहे तो बाजूला टाळण्यासारखा नाही, त्यांनी तो केला आणि त्याच्यामुळे अनेक विषय महाराष्ट्रातले त्यांनी सोडवले. परंतु माझा अनुभव जो आहे तो या विषयाच्या पुरती इतका जवळचा होता की अजितदादा सकाळी 7 वाजता फोन करायचे, संजय राव, आणि मग त्यांना जे सांगायचं असेल ते सांगायचे. फार मोठं असं नेतृत्व आपल्या या महाराष्ट्रातून आपल्यामधनं अतिशय अवेळी असं गेलंय. परंतु त्यांनी एक राजकीय क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने काम केलं पाहिजे, होला हो आणि नाहीला नाही हे बोललं पाहिजे, ही जी भूमिका घेऊन त्यांनी वर्षानुवर्ष या ठिकाणी काम केलं, लोकांची सेवा केली. मी या निमित्ताने त्यांना आदरांजली वाहतो आणि माझं मनोगत पूर्ण करतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.